चाललंय बाग फक्त बाग तुमच्याकडे बाग कसला आहे भाऊ? केळीचं मला काय बच्चन देता राव तुम्ही असं कुठं असतं का? नुसते पाणी बिणी सोडा लागतंय. कायचं पाणी तुम्ही नुसते बच्चनच मारता. बच्चन कायचं मग त्या दिवशी म्हणले होते केळाची बाग आहे. कामाशिवाय येत आहे का? तुमच्याकडे बाग कसला आहे? डाळिंबाचं आहे. डाळिंबाचं बाग आहे. त्या दिवशी मला म्हणले केळाचं आहे. आणि झाडं किती आहेत? झाडं 550 आहेत. 550. अरे ती ढागात गोळ्या नाही मारली तुम्ही? ढागात काय ते गोळ्या येऊन मग? बघा. येऊन बघा. कुठे सांगा बरं आम्ही येतो सर आपण इकडे जाऊ ते येतो. खायला. माडी रोडला खायला जावंच वाटी लागेल. रोडला बाग डाळिंब मध्ये आहे. आपल्याला बाग ना पीक 100% काय नाही. या हा खायला या डाळिंब. काय मग येतो जायचं आम्ही. कधी जायचे मग? जाऊ 2-3 दिवसात. हा या मग. ए माझी मुख्यमंत्र्याची आज पेपर आहे बरं का मला आशीर्वाद द्या लवकर. मुख्यमंत्री पेपर असतो कुठं? तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही अभ्यास नाही तुमचा काय नाही अरे ते पण असतो. बावळं डोळं झाला काय? अरे तुम्ही संतोषला काही बोलू नका. संतोष जा ये पुढे, या पुढे. हा संतोष भाऊ या बरं तुम्ही थोडं पुढे या. म्हण ना. मुख्यमंत्र्याची कुठं परीक्षा असते काय? बावळट डोळट झालंय काय? आपला पण अर्ज भरा राव मुख्यमंत्र्याच्या परीक्षेला. अर्ज कुठं असतो होय? मग आता संतोषराव अर्ज म्हणते तर आपण पण बोलतो. संतोषराव होय मुख्यमंत्र्याची परीक्षा दिली तुम्ही? द्यायचे आज मला द्यायची. तो अर्ज कुठं भेटतो? ते भेटत याच्यापाशी सरला पण पाहिजे होता. हा भेटत होते तुम्हाला नाही जमणार आम्हाला माझा लई दिवसाचा अभ्यास आहे. संतोष हे मी सगळ्या परीक्षेचा आता अभ्यास केलेला आहे सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत आपल्याला लय अनुभव आहे. आता काय मी है ना लय अभ्यास केला रे यांनी. होय? लय अभ्यास केला. अरे नोकरी लागलो होतं नोकरीला. जाऊ दे संतोष जाऊ दे संतोष जा तू. अरे किती अभ्यास करणारा मुलगा होता. कामातून नोकरी लागली होती त्याला. केली नाही त्याला पुढल्या आशेने नोकरी पण केली नाही. आई बापाची परिस्थिती किती अवघड. इतका हुशार होता काय राव. अवघड झालं. संतोषराव मुख्यमंत्री संतोषराव मुख्यमंत्री काय राहते संतोष काय अभ्यास करीत होता. हे अरे सरपंचाच्या परत ते गोळा तरी काढ. तू माझी सरपंचाचा मुलगा आहेस. काढ ते लाव खिशात घाल कुठं. आणि बघ ना ते संतोष. अरे काय बाबा तू. अरे पण त्याच्या नादानी त्या केशाच्या गोळ्या गेल्या. केशाच्याच गोळ्या संपल्या. त्या मला तोच वाटतं त्याचं काय होतं काय. याला समजा अरे त्याला सांभाळून हे करू त्याचं ते वाट कामाला लागला. आता काय खरं नाही राहिलं. होय काय खरं नाही राहिलं. तुम्ही कामातून गेले आता दोघं भाऊ कामातून गेले. संतोष अभ्यास करू आणि केशाच्या गोळ्या घालून टाकले. अवघड झालं त्यांचं. त्याला येडा लावून टाकलं यांनी. कवर तर ते मी सांगा ना तो भाव इकडे तिकडे पळणार इकडे तिकडे भटकणार. हे जाऊन त्याला घेऊन येणार. ते आपल्या गावावर कागद गोळा करतोय. बरोबर दोघं बाटली आणि तीन काही गोळा करायला लागला. कोणाच्या घरी जातोय त्याला समजा ना काही नाही. याला समजा ना काही. अरे कॅश कुठं कामाला धंदाला तू त्याला घेऊन इकडे पळतो. याच्या घरी जाईन त्याच्या पाणी मागत आहे कुठं चारा मागत आहे. मला खायला द्या मला हे करा. संतोष येणार हे अवघड झालं रे अवघड झालं. ओके वैताग आलाय आता जीवनाचाच वैताग आलाय.
काट. केशवराव अरे दिनू दादा ये इकडे दिनू दादा. अरे ये तर. तुमच्या संपल्या आमच्या संपू नका. अरे काय दिनू दादा इतकं आपली दोस्ती ये ना इकडे. दोस्ती दोस्ती काय लय दिवस झाले दिसत नाही तो कुठं असतो काय. काय पिंडी पिंडी सत्रे हाल काय ना तरी लय सध्या वाईट परिस्थिती चालू आहे. तुला तर माहितीच आहे दिसत नसते कसं केलं. तुम्ही त्याच्यावर नोट टाकू. कायचं नोट टाकते. अभ्यास करायचा म्हणून अभ्यास करायचं चांगलं आधी सगळे चांगले म्हणायचं. आता अभ्यास करतो आणि एवढा अभ्यास केला आहे तर त्याला आता त्याचंच केला नाही. पुढं घडीत म्हणतो मी हे करतोय आणि घडीत नोकरी लागत आणि घडीत काय करतोय काय सांगावं तुला. किती दिवस केला अभ्यास त्याने? अरे म्हणजे तो आता अभ्यासच करतोय मला कळत आहे तसा अभ्यास करतोय. बाकीचे त्याच्या ते संख्या अभ्यास नाही पोरं करीत. मला कळून चुकलं लोकांनी लोक पण राहिले ते फायदा आलाय सध्या. तुम्ही लपू नका त्याला. तसा विषय लपूच नका नाही. तुम्ही. लोकांचं काय लोकांचं कामच असतं बोलायचं. लोक बोलतच असतात. सकाळ तिकडे ते वया कागद घेऊन हे पेन घेऊन हिंडतोय. सकाळ ते गावाला येळे मारीत हिंडत होतो. नाही ते तुमच्या नावाने जेडा झालेला आहे. नाही तर एक त्याचा काहीतरी झोला असला पाहिजे. अभ्यास करून ते त्याच्या डोक्यात आहे का नुसता अभ्यासच धरलाय. त्याला दुसरं काही सुचतच नाही. अभ्यास अभ्यास अभ्यास. बरं अभ्यास केला का त्यांनी? 1 वर्ष झालं त्यांनी अभ्यास केलाय का? लपू नका काही. तुमचं आहे का तुम्ही कसं करायला तयार राहा. मनोरुग्ण म्हणजे येडा. रडू नको, शांत बस. तसा विषय नाही. त्याला आहे का योग्य मानसोपचार केले सगळे केले. मनोरुग्ण म्हणजे पूर्ण येडा असा विषय नाही होत. ते नीट होईल. तो फक्त निगराणी. तू जर हल्ला तर तेव्हा हल्ला. तुला धीराने काम करावं लागेल. दुसरं तर कोणी आपण त्याच्यावर उपचार करू. तुमची काय आर्थिक परिस्थिती नाही आहे त्याला आता चांगल्या दवाखान्यात न्यायचं हे करायचं. पण तू जर हल्ला तर मग ते अजून कामात होऊन जाईल. तुला संयमाने घ्यावं लागेल. पण घाबरू नको. आपण मिळून करू काही. मी येतो संध्याकाळी तुमच्याकडे. टेन्शन घेऊ नको बरं का. दादा तुझ्यामुळे आहे का मी लय सहन करतोय. लोक आले सारे लोक आपल्याला नावं ठेवतात माहिती का. तू हे सोडून दे. मला बी वाटलं ना मुख्यमंत्री व्हावा. दर जरा सगळे लोक आपल्याला नावं ठेवतात माहिती का. मग मला बी मुख्यमंत्री व्हावं वाटतं ना. हा आता मी किती अभ्यास केलाय मी किती अनुभव आहे मला माहिती ना. तुला माहिती ना तुम्ही. तू आता मुख्यमंत्री व्हायचं का? मग अरे आपली परिस्थिती काय आहे? आपण वागतोय काय तू याच्याकडे लक्ष दिलं. मला असं वाटतं ना रे. अरे मी किती सहन करतो तुझ्यासाठी तुला कळतंय काय? बाहेर नाही का सगळ्या लोकांचे बोलणे मी एकटा खातोय तुझ्या अशा वागण्यामुळे. आता काय करायचं तुझ्या पुढे मी डोकं फोडून घेऊ का? हा का जाऊ डोंगरावर आणि मारू उडी डोंगरावर संपू का एकदाच? मग तुला चैन पडेल का? पण मला वाटतंय मग मी काय करावं आता. अरे आपली परिस्थिती काय झाली? लोकांची शिळे तुकडे खायची बारी आली आपल्या. हा याचं तरी भांड राहते ना तुला. बर बर काय बर सुधर झाला तू. हे सोडून दे आता. बाकीच्या गोष्टी सोडून दे. मी एकटा काम करतोय आणि सगळं आपलं बघ. पण मी एवढा अभ्यास केला नाही त्याचं काय? होईन काहीतरी होईन. थोडं दामाने दीर घे. हा बर बर हा सोडून दे आता. मी काहीतरी काम बघतो तुला पण. पोट भरलं ना आता. हा चल बरं आता तुला झोप आली ना ते काम करतो तुझं बरं. तू येतो झोप. थोडं काम करून येतो. थोडं जाऊ नको बरं का. नाही ना. अजिबात जाऊ नको कुठं. नाही. मी आलो लगेच मागं. उद्या आता जिल्हा अधिकाऱ्याची पोच पडते.
जिल्हा अधिकारीच होतो आणि साऱ्या गावाला रोबत पडतो. मला हसत होते काय हा? संतोषरावला हसत होते, मला जिल्हा अधिकारीच होतो उद्या. बघतोच त्यांच्याकडे, बघतोच त्यांच्याकडे. जिल्हा अधिकारी होतो, जिल्हा अधिकारी. हे भैया आहे मुख्यमंत्री. अरे सगळे लोक नाव ठेवते. तुला कळतं का तू काय करतोय? गाडी देईन बाबा, चल लवकर, चल मला चल बरं. तुम्हाला हलवून काढून, चल चल लवकर. अधिकारी झालोय. केशव हल्दी काढलं का पेपर उद्या काही कळतं का विषय? केशव लवकर काढ, चल पटकन चल. तू केशव अरे असं नाही. अरे असं तर काय तू त्याच्याकडे